आणि लुझिंग टीम मध्ये अजय. त्याचं नाव काय रे तुम्हाला येल्लो येल्लो शोल्डर वाला त्याला बोल ना अथर्व आणि अजय आपण व्यासपीठावरती आपलं प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. अथर्व कदम आणि अजय. विनिंग टीम मध्ये अथर्व आणि लुझिंग टीम मध्ये अजय. दोन्ही फिल्डर्सने आपल्या व्यासपीठावर जाऊन आपला पुरस्कार घ्यायचा. आपण दुसरी सेमीफायनल चालू करत आहोत. अथर्व आणि अजय आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. अथर्व कदम आणि अजय आपण व्यासपीठावरती जाऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. खूप चांगली खेळी केली अथर्व कदमने. लेट्स प्ले मॅच. आपण दुसरी सेमीफायनल सीसी अव्हेंजर्स आणि परळचा राजा वॉरियर्स. स्ट्राईक इनला संदीप. पहिलाच बॉल अकुटप्प्याचा बॉल त्याला भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला आणि कॅच सुटली आहे. पहिल्याच बॉलवर सुवर्ण संधी होती आणि कॅचेस विन द मॅचेस. सर्व आलेले आमचे नागरिक, सर्व ज्येष्ठ नागरिक या क्रीडा स्पर्धेचा देखील आनंद घेत आहेत. CPL या बॉल देखील लोअर फुलटॉस बॉल त्याला देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केल्यामुळे खूप चांगली फिल्डिंग आणि तिकडे एक रन मात्र वाचवला आपल्या टीमसाठी. खूप चांगले एफर्ट्स दिले डीप स्कोअर लेगला. वाळकीचं नाव काय दादा? वाळकेने एक चांगला बॉल अडवला. वेल स्टॉप प्रशांत. इकडे पण अकुटप्प्याचा बॉल आणि तिकडे डिक्लेअर झोन मध्ये मात्र सिंगल मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे. चांगली मॅच आहे बट जिंकेल कोण? सीसी अव्हेंजर्स की परळचा राजा वॉरियर्स? एक वॉरियर्स टीम फायनलला गेली आहे, मराठा वॉरियर्स. या बॉलला देखील अतिशय खोल टप्प्याचा बॉल पण तेवढाच चांगला फटका साईने अगदी चालाक पद्धतीने हाताळला.
मॅच चांगली चालू आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये सिंगल डबलची मॅच मात्र बनवायचा प्रयत्न करतात संदीप आणि साई. या बॉल देखील अकूट टप्प्याचा बॉल, त्याला पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका तिकडे, पण पडद्याला बॉल लागून आतमध्ये येतोय. तिकडे रन्स मात्र दुसऱ्या रनचा पण प्रयत्न केला गेला आणि स्ट्राईक एंडला चान्स आहे. डिसिजन पेंडिंग आहे आणि नक्कीच कळू तुमच्यापर्यंत आम्ही.
डिसिजन कळवायचं आहे. सो काही डिसिजन असू दे तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. ग्राउंड मध्ये अंपायर्स बोलले सो विषय संपला. आणि नॉट आउट आहे.
पहिली ओव्हर संपली आणि 6 रन. आले सर्व मान्यवर, सर्व खेळाडू, सर्व सिमेंट चाळचे मित्रपरिवार, या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू, सर्व टीम ओनर्स, सर्व आमची युट्यूबची टीम, आमचे अंपायर्स, बॉलिंगसाठी अभिषेक परब यांच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि बघत आता कशा प्रकारे कामगिरी करतील ही सेमीफायनलची मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये तर रन्स आलेत फक्त 6 रन, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये हाफ ट्रॅकर बॉल, तिकडे मात्र बॉल हवेत जातो आणि एक सिंगल रन मिळेल. 7 रन झाले त्या फलकावरती. कितीचा टार्गेट करू शकतील टीम सीसी अव्हेंजर्स यावर पण नजर आहेत आणि त्यांच्या विरुद्ध परळचा राजा वॉरियर्स. अशी बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच. फायनल मॅच मराठा वॉरियर्स मात्र फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे. सर्व व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व मान्यवर, सर्व खेळाडू, सिमेंट चाळ प्रीमियर लीगचे 11वे पर्व. इकडे पण कट करण्याचा प्रयत्न केला. चांगला बॉल इथे अभिषेक परबचा आणि थांबवलं बॅटरला. गुड बॉलिंग अभिषेक. ऑफ स्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट्समन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि थेट कीपरच्या हातामध्ये बॉल जाऊन पोहोचतोय. या बॉलवर देखील एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक केले गेले. तिकडे मात्र डिक्लेअर झोन मध्ये साईच्या बॅटमधून 2 रन. टायमिंग करत असताना रन्स पाहिले तर आता 9 रन. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग पाहिली गेली. अभिषेक परब यांच्या माध्यमातून थांबवलं गेलं बॅटरला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. स्कोर पाहिला तर आतापर्यंत 9व्या धावसंख्येवरती शांत आहे. सीसी अव्हेंजर्सला मात्र रन्स करावे लागतील कारण की इम्पॉर्टंट मॅच आहे आणि इम्पॉर्टंट मॅच मध्ये मात्र स्कोर देखील तसा इम्पॉर्टंट पाहिजे. इकडे देखील आपण पाहिलं तर एक सिंगल रन. 10 रन झाले त्या फलकावरती. यानंतर मेगा फायनलची मॅच मराठा वॉरियर्स संघासोबत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो मराठा वॉरियर्स संघासोबत खेळेल. इकडे पण पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळला गेला अगदी जागेवरून. नेत्रदीपक फटका बॅटर साईच्या बॅटमधून. क्लासिकल स्ट्रोक. 2 रन आणि पहिल्या 2 ओव्हर संपल्यात आणि तब्बल 12 रन झालेत. बॉलिंगसाठी आपण पाहतो अक्षयच्या हातामध्ये बॉल दिलाय. 3री ओव्हर घेऊन अक्षय. पहिले 12 बॉल 12 रन झाले. आता 12 बॉल मध्ये एक 20-22 रन करण्याचा तरी प्रयत्न करतील. 35 पर्यंत टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील बॅटर संदीप टॉम. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर तिकडे आहेत आणि 1 रन कंप्लीट केली गेली. दुसऱ्या रनचा प्रयत्न स्ट्राईक एंडला फेकी करतील आणि 2 रन तोपर्यंत कंप्लीट केले जात आहेत. 14 14 रन झाले त्या फलकावरती. 3री ओव्हर चालू आहे.
वेल बॅटिंग संदीप आणि साई दोघं पण ओपनिंगला खूप चांगली कामगिरी करतात. पार्टनरशिप पण खूप चांगली बिल्डअप केली आहे. सर्व प्रेक्षक वर्गात नरे वर्गात मस्त मॅचचा आनंद घेतात. संडे फंडे सुपर संडे. सिमेंटचा प्रीमियर लीग 11वं पर्व. कोण आपल्या घरी ट्रॉफी घेऊन जाईल, कोण जिंकेल, या बॉलवर देखील इकडे 2 रन मिळतील आणि 2 रनच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुन्हा एकदा 16 रन झालेत. याबाबत देखील अकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा इकडे मात्र पुल केला गेला. एक चांगला फटका संदीपच्या बॅटमधून. 2 रनने मॅच पुढे जाईल. 18 धावा झाल्या त्या फलकावरती. बघता बघता मॅच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ग्राफ वरती पाहिलं गेलंय आणि 18 रन झालेत. याबरोबर देखील पुन्हा एकदा एक चांगला फटका संदीपच्या बॅटमधून. बट बॉल आतमध्ये येईल आणि तिकडे धावपळ. 2 रन इझिली कंप्लीट करतील टॉम आणि रन मात्र तिकडे पुढे जाईल. 20 20 रन झालेत. इकडे पुन्हा एकदा बॅट फिरवली गेली. पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा इकडे आपण पाहिलं तर 2 रन. आपलातून बॅटिंग संदीपची. बॅक टू बॅक डबलचे फटके आणि खूप चांगली बॅटिंग. या ओव्हरमध्ये तब्बल 5 डबल. मगाच्या मॅच मध्ये मात्र 6 बॉलला 6 डबल संदीप यांनी केले होते. याही मॅच मध्ये चांगला खेळ करतात. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 6वा डबल आणि 2दा विक्रम केला संदीपने की 2 वेळा 6 डबल मारण्याचा एक अनोखा विक्रम. वेल बॅटिंग आणि रन झालेत 24 रन झालेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. वेल बॅटिंग साई आणि संदीप दोघांनी पण खूप चांगली पार्टनरशिप बनवली आणि दोघांनी मॅच बनवली. सो त्यांना पण माहिती आहे की ही मॅच आपल्याला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. 24 रन झालेत. शेवटचे 6 बॉल मध्ये 10-12 रन झाले तरी 38-39 टार्गेट येऊ शकतो. सो बघूया दुसरा डाव देखील कसा रंगेल. पण शेवटची ओव्हर इम्पॉर्टंट आहे. बॉलर ललित. ललितच्या हातामध्ये बॉल दिलाय. शेवटचे 6 बॉल. हाफ ट्रॅकर बॉल. पहिल्याच बॉलवर साईने मात्र इकडे स्वागत केलंय. बट बॉल आतमध्ये येईल आणि 2 रन मात्र कंप्लीट केले जातात. 3ऱ्या रनचा प्रयत्न होईल का? बट 2च रन तिकडे मिळतील. याबरोबर देखील पुन्हा एकदा पॉवरफुल फटका. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. डबल. खूप चांगली बॅटिंग संदीप आणि साईने. सिंगल डबल. इकडे 3ऱ्याचा कॉल दिला टॉमने आणि 18
28 रन झाले धावफलकावरती 28. या बॉलर देखील लोअर फुलटॉस बॉल बॅट्समॅनला थांबवलं जागेवरती साईने आणि इकडे एक रन मिळेल. एफर्ट्स दिले होते बॉलरने बट तिकडे सिंगल रनने पुढे जाईल. 29 धावा झाल्या धावफलकावरती. इकडे पण फ्लिक केल्या गेल्या आणि या बॉलवर देखील पुन्हा एकदा देखना स्ट्रोक 2 रनसाठी. संदीप गडेकर टॉमची अफलातून बॅटिंग. दोन्ही मॅच मध्ये अक्षरशः तुरून पडलाय आणि एक महत्वाच्या मॅच मध्ये देखील एक चांगला परफॉर्मन्स स्कोर झालाय. 31 रन झालेत. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक चांगली कॅच पकडली. गुड कॅच. कोणी पकडली रे? अमित याने एक चांगला इझी झेल तिकडे टिपला गेला आणि बॅटर संदीप गडेकर टॉमने त्याचं काम केलं. खूप चांगली कामगिरी केली टॉमने. एक चांगल्या फ्लो मध्ये बॅटिंग केली आणि वैयक्तिक आपण पाहिलं तर धुवाधार बॅटिंग. 16 रनची एक चांगली इनिंग टॉम यांच्या बॅटमधून. वेल प्लेड. या बॉलवर देखील शैलेशने आल्याला देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. डिक्लेअर झोन मध्ये रन मिळतील 2 आणि 33 झालाय. 34चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम. परळचा राजा वॉरियर्सला 34 रन करायच्या 24 बॉल मध्ये. वेल बॅटिंग टॉम. त्यानंतर शेवटच्या बॉलवर शैलेशने पण येऊन एक चांगलं एफर्ट्स दिले आणि त्या सोबतीला साई. चला लवकर मॅच चालू करा. फिल्डिंग लावून घ्या सीसी अव्हेंजर्स आणि बॅटिंग लाईनअप पाठवा परळचा राजा वॉरियर्स. कारण की जवळपास अंधार होत आला आणि दिवस छोटा आहे रात्र मोठी आहे त्यामुळे अंधार थोडा लवकर होतोय. ह्याची पण काळजी घ्या. फिल्डिंग लावून घ्या सीसी अव्हेंजर्स. आपलं मुख्य व्यासपीठ पण पाहू शकतो. अगदी CPL सीझन 11 11 वर्ष 24 बॉल मध्ये 34 रनची गरज आहे. हे आपलं मुख्य व्यासपीठ. अगदी युट्यूबला देखील सर्वजण एन्जॉय करत असतील. CPL सिमेंट चाळ प्रीमियर लीग सीझन 11 11 वर्ष क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं लाख मोलाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 8 टीम मधून एक टीम मात्र मराठा वॉरियर्स संघ फायनल मध्ये क्वालिफाय झाली. आता सीसी अव्हेंजर्स आणि परळचा राजा वॉरियर्स मधून कोण क्वालिफाय होईल यावर पण सर्वांच्या नजर आहेत. सर्व आमचे मान्यवर देखील व्यासपीठावर उपस्थित. त्यांचा पण अगदी स्वागत आहे. सर्व आमचे प्लेयर्स सर्व नागरिक. चला बॅटिंग लाईनअप पाठवा लवकर प्लीज. विनंती करेल
परळचा राजा वॉरियर्स. चोवीस बॉल मध्ये 34 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आदित्य आणि अभिषेक, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र उतरलेत आणि बॉलिंग साठी शैलेश. 24 बॉल मध्ये 34 करायचे आहेत मॅचला जिंकण्याकरिता. आणि या बॉलवर देखील पहिल्याच बॉलवरती पण तुझा असेल भांडुपला असेल चालू जा लवकर जा 7:30 आतमध्ये. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर बॉल आणि वाईट बॉल. मॅच जिंकणार कोण? परळचा राजा वॉरियर्स जिंकेल की सीसी एव्हेंजर्स? सेमी फायनलची मॅच आहे. फायनल मध्ये तिथे मराठा वॉरियर्स मॅच वाट बघते की कोणी येऊ दे. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉल. या बॉल देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा बॉल. शैलेशचा एक चांगला काफर. प्रॉपर पिचिंग पाहिली गेली आणि थांबवलं तिकडे बॅटरला. गुड बॉल. एका दुसरीवर सेफ आली तर सीसी एव्हेंजर्स टीम पण मॅच मध्ये कमबॅक करू शकते. 3 रन झाले. त्यांनी आतापर्यंत 3 बॉल खर्च केले गेले शैलेशने. या बॉलवर देखील थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे स्ट्राईक एंडला एक सिंगल रन तिकडे मात्र मिळेल लेग बाय स्वरूपामध्ये. तुषार चिखले सर आणि आमचे महेश मकवाना सर आज खूप चांगलं ऑफिशियल त्यांचं अंपायरिंग. सर्व सिमेंट चाळ प्रीमियर लीगचे सर्व मित्र परिवार. स्ट्राईक एंडला बॅटर अभिषेक परब. या बॉलवर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. अभिषेकने देखील बॅट फिरवली आहे. यस, तुम्ही मारलात आम्ही पण मारणार. करारा जवाब मिळेगा. 34 करायचे आहेत आणि रन्स मात्र तिकडे आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 6 रन झालेत. 19 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल पेंडिंग आहे पहिल्या ओव्हरचा. 19 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण मॅचला जिंकण्याकरिता टीम परळचा राजा वॉरियर्स. या बॉलवर देखील आडव्या बॅटने चांगला टायमिंग केले गेले प्रॉपर आणि तिकडे पुन्हा एकदा एक 2चा फटका. पहिली ओव्हर संपली आणि बिनबाद 8 रन झालेत. 18 बॉल मध्ये आता 26 रनची गरज आहे.
एक 8.5 रन रेटने मात्र बॅटिंग करावी लागेल. बट आता बघूयात एका दुसरी ओव्हर सेफ आली तर टीम सीसी अव्हेंजर्स पण मॅच मध्ये येऊ शकतो. संदीप बॉलिंगसाठी तर टॉम 18 बॉल मध्ये 26 रनची गरज आहे. 18-26. बॉलर संदीप, टॉम. सेमीफायनलची मॅच, कोण जाईल फायनल मध्ये? हाफ ट्रॅकर बॉल, पहिल्याच बॉलवरती स्वागत केले संदीपचं. बट बॉल आतमध्ये आलाय आणि तिकडे मोये सिंगल रन. तर एवढा चांगला स्ट्रोक खेळले गेले बट तिकडे एकच रन. सर्व सिमेंट चाळ मधलं कोणी जिंकू दे बट सर्व एन्जॉय करतील. सर्वांची वर्षभर चर्चा होईल की तुला हरवलं. कुठे बिल्डिंग खाली उभे राहिले तरी तिकडे तीच चर्चा असणार आहे की तू काय केलं. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. आणि भले तुम्ही व्यावसायिक क्रिकेट कितीही चांगलं खेळा बट बिल्डिंगची प्रीमियर लीग खेळत असताना एक वेगळं प्रेशर असतं की तिकडे बॅटल एक वेगळी असते. या बॉलवर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल आणि रन्स मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 11 रन झाले. 17 बॉल मध्ये 23 रनची गरज आहे. हळूहळू समीकरण कुठेतरी सोपं होताना पाहिलं गेलं बॅटिंग टीम परळचा राजा वॉरियर संघासाठी. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 17 बॉल 22. म्हणून टीम मध्ये एकाच दुसरा लेफ्टी असावा यासाठी की एक्स्ट्रा रन थोडेफार मिळतात. 17 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. 12 रन झालेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चांगल्या अंदाजामध्ये बॉल पहिला गेला, कमबॅक केलं इकडे संदीपने पण. या बॉलवर देखील एक चांगला फटका सजवला गेलाय सुरेश रैना स्टाईलने. बट बॉल आतमध्ये आलाय पुन्हा एकदा आणि तिकडे 2 रन कंप्लीट होतील. कुठे ना कुठेतरी अगदी दोन्ही टीमकडे तेवढीच बॅलन्स पाहायला मिळते. 15 बॉल मध्ये 19 रनची गरज आहे. या बॉल देखील गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. थोडा बॉल तिकडे अगदी लक. कुणी अडवला बॉल रे? बॉल कुणी अडवला रे? मुंबई इंडियन्स. पोचले. जर पायाला बॉल आदळला नसता तर मागे रन्स मिळाले असते बट अथर्वचं लक होता. नाहीतर मला असं वाटतं बॉल मागे निघून आला असता तर अथर्वला आज जर ऐकावं थोडं लागलं असतं. संदीप 14 बॉल मध्ये 18 गरज आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर अभिषेक परबचा एक चांगला स्ट्रोक. 2 रन मात्र देऊन जाईल. मॅच पुन्हा एकदा 2 पुढे जाईल आणि आता 13 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. दोन्ही टीमकडे मॅच तेवढीच आहे बट बेनिफिट खूप चांगली सुरुवात अभिषेक आणि आदित्यने केली. इकडे पहिल्या इनिंग मध्ये पण तेच पाहायला मिळालं होतं. विकेट नव्हते गेले साई आणि संदीपच्या. तर इकडे पण तेच आहे की आदित्य आणि अभिषेक पण फाईट करतात. सेमीफायनल हेच असतं की दोन्ही टीम जसं तसं पाहायला मिळत असतात. बॅटल म्हणजे फाईट असते. सो प्रत्येक काही ना काहीतरी टॅलेंट आहे. या बॉलवर देखील खूप चांगला अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. पुन्हा बॅक टू बॅक. बारा बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. 20 रन झालेत आणि 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज.
नवीन आहे नवीन 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 आहेत हा दे हा बघ सगळे तसेच आहे बारा बॉलमध्ये 14 रनची गरज आहे. एका दुसऱ्या बॉलरने सेफ ओव्हर टाकली तर मॅच मध्ये येऊ शकतो बॉलिंगसाठी अथर्व. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक चांगली यष्टाना बॉल मला असं वाटतं लागून गेला बट बेल्स पडलेली नाहीये. सो क्रिकेटचा नियम आहे बेल्स जमिनीवरती पडली पाहिजे. सो त्यांनी नंतर चेक केली की चिपकवली तर नाहीये ना. आणि मॅच आता दोन्ही टीमकडे तेवढीच आहे बट लक फॅक्टर होता बॅटर आदित्यचं. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी आहे आणि सर्व क्रिकेट लवर आहे. यामध्ये देखील बॉल आतमध्ये बॉलिंग सांधे यांचा खूप चांगला बॉल आणि तिकडे मोय मोय चेकनी पण स्माइल केली की रन आले बाबा कसे पण येऊ देत पण रन आलेत की आम्हाला जिंकणं गरजेचं आहे. इतिहास फक्त जिंकलेल्याच कैद केले जातात. आता भारताने यावर्षी वर्ल्ड कप कसा जिंकला काय झालं बट जिंकले. सो जिंकणं इम्पॉर्टंट आहे. ऑस्ट्रेलियाने पण यावर्षी 6व्यांदा वर्ल्ड कप उचलला. भारताला एक भला मोठा धक्का दिला बट त्यांनी उचलला. 6 वेळा वर्ल्ड कप जिंकणारा एकमेव देश. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला स्वतः तिकडे चांदे जातील आणि चांदेनी कॅच चांगली पकडली आहे. बॅटर आउट. भावाने सक्का भाऊ आहे स्वतः मामाचा मुलगा बट आउट केलं. भाऊ असतील तर घरी बट मैदानात नाही. आणि मॅच आता मात्र थोडी 9 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. 9 बॉल 11. आणि बॅटर तनिष आजच्या दिवसातील एक खेळाडू आहे ज्यांनी 1 बॉल 4 ला एक चांगली बाउंड्री लगावली. बट तनिषला पण माहिती आहे की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. सो सिंगल पण आपल्याला गरजेचं आहे. 9 बॉल मध्ये 11 रन्स करायचे आहेत. आणि गेम शॉट .in लाईव्हला पण ही क्रीडा स्पर्धा ती दिवसभर 2 दिवस आपण सर्वांनी पाहिली. त्यांची पण खूप चांगली टीम. त्या पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आज आमचे मित्र सौरभ आणि त्यांची सर्व टीम, आमचे कॅमेरामॅन सुयोग आणि ओमकार आणि आमचे स्कोरर डिजिटल सलमान भाई आणि आमच्या समोर सरफरी सर. खूप चांगलं स्कोरिंग त्यांनी पण केलं आज दिवसभरामध्ये. खूप चांगलं. या बॉलवर फसवलं गेलंय चांदेने केले बॅटरचे वांदे. वा चांदे हलका बॉल टाकला. त्याने तनिषला रीड केलं 2 दिवसामध्ये की तनिष फक्त बॅट फिरवतोय. सो ह्याला थोडा एक हलका बॉल टाकूयात. आणि तिकडे हे 8 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. हे 2 बॉल अजूनही खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. जर
चांदेने खूप हे 2 बॉल टाकले चांगले तर मॅच मध्ये येऊ शकते. अथर्व पण मॅच सोडणार नाही. स्ट्राईक इनला बॅटर तनिष, बट तनिषला सिंगल कन्वर्ट करणं पण गरजेचं आहे. या बॉल देखील अकूट टप्प्याचा बॉल त्याला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलनी टायमिंगला उचली घेतली आणि बॉल निघून जाईल 2 रनसाठी. 7 बॉलमध्ये आता 9 रनची गरज आहे. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज मॅचला जिंकण्याकरिता. शेवटचा बॉल खूप इम्पॉर्टन्स नाही. अथर्वचा जर डॉट आला तर 6 बॉल 9 पण बघायला मजा येईल. सिंगल आला तर 6 बॉल 8 पण बघायला मजा येईल. काही पण मॅच सुपर ओव्हर बघायला मजा येईल. काय पण होऊ शकतं. नको बट बघूयात आता मॅच. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट काही होऊ शकते. बॉलर चांदे, या बॉलर हाफ ट्रॅकर बॉल इकडे काफर फटका. फ्लॅट मध्ये 2 रन मिळतील आणि तनिषने बॅट फिरवली. 6 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम परळचा राजा वॉरियर्सला. सहा बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. बॉलिंग साठी बॉलर सारस सावंत डबल एस. सारसला तर सरस व्हावं लागेल. सरस बॉलिंग करावी लागेल. 6 बॉल 7 स्ट्राईक इनला बॅटर अभिषेक परब. अभिषेक परब पण हिस्ट्री क्रिएट करतील का? मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. हाफ टॅकर बॉल अभिषेकने पण हवाई फायर. शिरोडकर हायस्कूलला मात्र सलामी 2 रनसाठी. पाच बॉल मध्ये 5 गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. सो विकेट गेले तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते टीम सीसी अव्हेंजर्स. त्यांच्या विरुद्ध परळचा राजा वॉरियर्स. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. जो ही मॅच जिंकेल तो एखादी ट्रॉफी सोबत फोटो काढेल आणि संध्याकाळी स्टेटसला ठेवेल की आम्ही जिंकलो. मराठा वॉरियर्स पण तिकडे रेडी आहे. ते बोलतात आम्हाला कोणी येऊ दे, आम्ही फायनल खेळायला तयार आहोत. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा पाहायला मिळतोय का? यस. इकडे दुसराही फटका अभिषेक परबचा. पॉवरफुल परब, परफेक्ट परब, वेल बॅटिंग. 31 रन झाले त्यांनी. आता 4 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. खूप चांगली स्टार्ट टू एंड बॅटिंग अभिषेक परबची. 6 बॉल मध्ये 12 धावांची एक धुवाधार इनिंग. टीमला गरज असताना स्टार्ट टू एंड उभा राहिला आणि खूप चांगली खेळी केली आहे. पण आता फिनिशिंग टच द्यायचा आहे, जिंकणं गरजेचं आहे. 4 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. या बॉलवर पुन्हा एकदा एक हवाई फायर. क्या बात आहे. 2 रन. अभिषेक परबची बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार अफलातून बॅटिंग. स्कोर इक्वल होतोय आणि 3 बॉल मध्ये 1 रनची गरज आहे. 1 रन तुम्हाला करावीच लागेल. श्रीलंका विरुद्ध भारताची पण एक मॅच पाहिली सर्वांनी. विनिंग स्ट्रोक अभिषेक परब इझिली खेळतील का? नरी पार्कचं एक ऐतिहासिक क्रीडांगण, महाराष्ट्रातील एक असं क्रीडांगण ज्या क्रीडांगणावरती भले भले खेळताना पाहिलं गेलं असं परळ नरे पार्क. आणि विनिंग स्ट्रोक अभिषेक परबच्या बॅट मधून आणि फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय परळचा राजा वॉरियर्स संघ.
दुसरा संघ ठरतोय फायनलिस्ट मराठा वॉरियर संघासोबत खेळेल परळचा राजा वॉरियर संघ. अभिनंदन हल्लक टीम सीसी एव्हेंजर्स, आपण चांगलं फाईट केलात. आपण लवकर दुसऱ्या सेमीफायनलचा कोण आहे विनिंग मध्ये? अभी